सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर घोटाळा झाल्याचा आरोप आहे। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊतांनी ईडीकडे या संदर्भातली तक्रार केली आहे। 3 साखर कारखान्यांचा हा 100 कोटींचा साखर घोटाळा असल्याचा त्यांनी आरोप केलाय। सोलापूर जिल्ह्यातल्या साखर घोटाळ्याविरोधात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी ईडीकडे तक्रार केली आहे। सोलापूर जिल्ह्यात 3 साखर कारखान्यांनी 100 कोटींचा हा साखर घोटाळा केलेला आहे, त्यावर गुन्हे दाखल झालेत। याची ईडी मार्फत आता चौकशी करण्यासाठी तक्रार दिली आहे। बार्शी, अक्कलकोट आणि सांगोला या 3 तालुक्यात हा साखर घोटाळा झालाय। साखर तारण ठेवून कर्ज घेतलं, मात्र साखरही गायब आहे आणि कर्जही गायब आहे अशी स्थिती आहे आणि त्यानंतर कारवाई झालेली नाही। त्यामुळे हायकोर्टात दाद मागणार असल्याचं राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय। जवळपास 100 कोटीहून अधिक फौजदारी गुन्हे साखरचा अपहार झाले। त्या अनुषंगाने मी गेल्या आठवड्यामध्येच ईडीला पत्र व्यवहार केलेला आहे। सगळे पुरावे निश्चित दिलेला आहे, सगळे बंच त्याची चौकशी व्हावी म्हणून। त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन मी सोमवारीच पत्र परत पाठवणार आहे। परत म्हणजे मंगळवारी तिथं पत्र माझं दुसरं स्मरणपत्र होईल, तिसरं होईल आणि त्याच्यानंतर मी मान्य उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन आव्हान देणार त्या ठिकाणी आणि मान्य उच्च न्यायालयाला विनंती करणार आहे की तुम्ही ईडीनं या बँकेची सगळी चौकशी करावी घोटाळ्याची, अशा पद्धतीचे निर्देश द्यावे अशी विनंती मी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून करणार।